कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महेश्वर यात्रा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. 3 दिवस चाललेल्या या यात्रेत पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि ग्रामीण परंपरांचा अनोखा संगम अनुभवला. 19 मार्च रोजी पहाटे श्री महेश्वराच्या महाअभिषेकाने यात्रेची विधिवत सुरुवात झाली. वेदघोष, मंत्रोच्चार आणि घंटानादाच्या पवित्र वातावरणात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पूजा अर्चना केली. पहाटेच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात पार पडलेला हा सोहळा यात्रेचा प्रमुख धार्मिक आकर्षण ठरला. महाअभिषेकानंतर स्वरवंदन पहाट पाडवा या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गायकांनी सादर केलेले अभंग, भजन आणि भक्तिगीतांमुळे संपूर्ण परिसरात भक्तिरसाची उधळण झाली आणि उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळाला. सकाळी पारंपरिक कावड मिरवणूक काढण्यात आली. डोक्यावर कावड घेऊन भाविकांनी गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढत मंदिरात जलाभिषेक केला. या मिरवणुकीत युवकांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या उत्साहात सहभाग पाहायला मिळाला. यात्रेनिमित्त निर्मल कम्प्युटर आणि महेश्वर यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून अनेक युवकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सायंकाळी पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा ऐतिहासिक आणि रोमहर्षक सोहळा पार पडला. यंदा 12 गाड्या ओढण्याचा मान महता कोळपे यांना मिळाला आणि गावकऱ्यांच्या जयघोषात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर संपूर्ण गावातून श्री महेश्वराची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रंगेबिरंगी सजवलेल्या रथावर विराजमान झालेल्या महेश्वराच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी मार्गावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वाजत गाजत श्री महेश्वरांचा जयघोष करण्यात आला. रात्री प्रसिद्ध कलावंत मंगला बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाने यात्रेच्या सांस्कृतिक भागाला विशेष रंगत आणली. पारंपरिक लावणी, वगनाट्य आणि विनोदी सादरीकरणामुळे प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक कलाकारांच्या हजेरी कार्यक्रमातून गावातील नवोदित आणि अनुभवी कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमामुळे यात्रेला स्थानिक सांस्कृतिक स्पर्श लाभला. यानंतर पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवायला मिळाला. शेतकरी आणि ग्रामीण क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने या शर्यतीस उपस्थित होते. शर्यती दरम्यान प्रेक्षकांचा उत्साह आणि जल्लोष पाहण्यासारखा होता. तिसऱ्या दिवशी जंगीस कुस्ती स्पर्धा पार पडल्या. विविध भागांतून आलेल्या पैलवानांमध्ये चुरशीचे सामने रंगले. अंतिम म्हणजेच महेश्वर केसरी किताबासाठी झालेली फायनल कुस्ती ऋतिक बिन्नर कोकमठाण जंगली महाराज आश्रम आणि गोवर्धन शिंदे वाडिया पार्क अहिल्यानगर यांच्यात रंगली. अत्यंत रोमांचक आणि चुरशीच्या या सामन्यात ऋतिक बिन्नर यांनी प्रतिस्पर्धी गोवर्धन शिंदे यांना पराभूत करत महेश्वर केसरीचा किताब पटकावला. विजयानंतर मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे उपस्थित होते. रात्री रूपान देखणी या लावणी कार्यक्रमात गोल्डन गर्ल नमिता पाटील यांच्या दमदार आणि आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध नृत्य आणि स्टेजवरील रोषणाईमुळे कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारे धार्मिक श्रद्धा, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक क्रीडा स्पर्धांचा अनोखा संगम असलेली कोळपेवाडीची श्री महेश्वर यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात
शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडली. यावेळी महेश्वर यात्रा कमिटी तसेच कोळपेवाडी ग्रामपंचायत, कोळपेवाडी ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव.